हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही एका बोरणांचा कार्यक्रमाला जाणार आहे. बोरणान आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या दक्षबाळ्याचा बोरणान आणि हळदीचा कार्यक्रम ठेवला होता. तर आज आहे माझ्या जावेच्या मुलीचा बोरणांचा कार्यक्रम आहे आणि हळदीकुंकू पण ठेवणार आहे. तर सेक्टर 14मध्ये आम्ही जाणार आहोत. तर आता मी चहा बनवायला ठेवणार आहे आणि माझं आवरून घेणार. मुलांचं पण पटकन आवडायचं आहे आणि मस्त कार्यक्रम असणार आहे. तर तो तुमच्याशी त्यातलं थोडेफार काही शूट गेल ते मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेन. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. चला तर पटापट आवडते. संध्याचा टाईम झाला आहे, 7चा टाईम आम्हाला दिलेला आहे. तर आता वाजलेले 5-6 वाजेपर्यंत आम्ही उरकून तिथे पोहोचणार आहोत. जवळ तिथं गार्डन, त्या गार्डनमध्ये जर आम्हाला टाईम भेटला तर आम्ही मुलांना तिथे घेऊन खेळायला पण जाणार आहोत. चला व्हिडिओ पुढं कंटिन्यू. तर आज मी ही साडी घालणार आहे. हे पाहू शकता, ही माझ्या बहिणीने मी या गावी गेले त्यावेळेस तिने साडी घेतलेली. त्यावरचा ब्लाऊज काय आता माझं शिवून झालेलं नाही. तर म्हटलं ह्यावर मॅचिंग होईल असा पिंक कलरचा क्रॉस कॉम्बिनेशन केलं तर खूप छान दिसतं. आणि हळदी कुंकवासाठी एक आली ते हळदी कुंकवाचं कार्य तिथे ही पर्स भेटली होती. चला तर त्यावर ज्वेलरी वगैरे पाहते. चला तर ते पाहू शकता आता माझे तयार होऊन झालेले आहे. ही पाहू शकते, ही साडी मी घातलेली आणि त्यावर हे मिनी मंगळसूत्र आता मी ऑनलाईन मागवलं त्याच्यास ते घातलेलं आहे. तर खूप छान क्रॉस कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि हे मोठं लॉंग मंगळसूत्र यावर घातलेलं आहे. आणि काय हळदी कुंकवासाठी मला पर्स भेटली होती ती यावर बरोबर मॅचिंग झालेली. चला तर आता मी पूर्ण साडीचा लुक तुम्हाला दाखवते. ते पाहू शकता अशा पण ही साडी एकदम पातळ लाईट वेट आहे, चोपून चापून बसते आणि ब्लाऊज यावर खूप छान उठून दिसते. क्रॉस कॉम्बिनेशन केल्यामुळे आणखीनच खूप छान उठून दिसते. संपूर्ण लुक तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीने साडी आहे आणि त्यावर मॅचिंग माझी ही पर्स आहे. तर पर्स खास मस्त मॅचिंग मला भेटली. निघालो आता. दक्ष कृष्णाकडे चालला काय खेळणार आहे? कृष्णाबरोबर खेळणार. दक्षांचं कृष्णाबरोबर चिकन कशाला? पुढं बघ. चला इकडे हाय का दक्ष? चला उशीर गार्डनमध्ये जायचं. गार्डनमध्ये जायचं. तर 14th आम्ही आलो होतो, परंतु कार्यक्रमाला थोडा लेट होता, टाईम होता. त्यामुळे आम्ही मग म्हटलं चला गार्डनमध्ये मुलांना मी म्हटलं थोडा वेळ खेळतील इथे, कारण इथे मस्त मोठं गार्डन आहे. तर सान्विकाला खूप आवडतं. सांडवं कशी चढते खाय पाय सटकं ना नीट. बरं तुला येतं का चढतं बघ. ये खाली आता ये. नको तो राऊंड मारणार आहे. गो मुलं खेळताय म्हटलं जरा राऊंड मारा. इथे मस्त मोठं गार्डन आहे तर राऊंड मी मारत आहे इथे. तर इथे पाहू शकता कृष्णाची जी बोर्ड आहे त्याचं डेकोरेशन केले आहेत. तर मस्त मध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि कडेने सुंदर असं डेकोरेशन केलेले खूप छान आहे. छोटंसं आपलं टेबल आहे त्यावर केलेलं आहे. खूप मस्त केलेलं आहे, मला खूप आवडलं. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला तर पूर्ण ओव्हरलुक तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे.